आता येणार आहे अजिंक्यकडे. अजिंक्य, जसं मी राणाला विचारलं की राणा एक कॅरेक्टर मिळालं आणि राणाच्या त्या कॅरेक्टरमुळे त्याचं आयुष्य बदललं, तसं अजिंक्यचं सुद्धा या व्यक्तिरेखेनं खूप आयुष्य बदललं असेल, काय सांगशील? हो, बदललं. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या दादाचे आभार मानेन, कारण मी या फील्डमध्ये आलो ते त्याच्यामुळे. मी वा. डान्स करत होतो, हो. त्याच्यानंतर मी ॲक्टिंगमध्ये आलो आणि मी डान्समध्ये आलो आहे त्याच्या सपोर्टमुळे. वा, दादांचं नाव? दादाचं नाव निलेश चव्हाण. निलेश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर कालच्या दिवसापर्यंत इथं येण्यापर्यंत मला त्याने सपोर्ट केलेला आहे. वा, जो म्हणतात ना मोठा भाऊ, मोठा भाऊ. हा मोठा भाऊ खरंच हा माझ्यासाठी मोठा भाऊ आहे. तर त्याचे खूप धन्यवाद निलेश दादा. माझे आई वडील, की त्यांना वाटायचं की मुलगा करेल काय करेल माहीत नाही. दादा सारखी बोलणी खायचं की बघ त्याच्याकडे बघ, पण दादा म्हणायचं आहे करेल तो करेल तो. त्यामुळे त्यांनी पण आमच्याकडे बघून त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळं मम्मी पप्पांचे आभार. त्याच्यानंतर मकरंद सर, ज्यांनी ऑडिशनच्या दिवशी मला 4 फोन केले की बाबा ये तू ये ये ये, आणि त्यांनी जो विश्वास दाखवला ना, मकरंद सर तुमचे पण आभार. वा वा. तेजपाल सर, की तेजपाल सरांनी मला लायक समजलं ह्याच्यासाठी रोलसाठी. आणि जसं म्हणतात ना की आतापर्यंत ऐकत आलेलो की एका रात्री स्टार होणं काय असतं ते मी अनुभवले. तो अनुभव तर तुला मिळाला, पण मी असं ऐकलं की जेव्हा पहिल्यांदा प्रोमो आला टी व्हीवरती तेव्हा घरच्यांची एक खूप गोड प्रतिक्रिया होती. ती काय होती? ॲक्च्युली घरात कुणालाच माहीत नव्हतं की मी झी मराठीची सिरियल करतोय. वा. कुणालाच माहीत नव्हतं, फक्त दादा आणि मी, मलाच माहीत होतं. आणि मी इकडे होतो, तर दादाने सांगितलं की आज टी व्ही बघा. तर ते म्हणले काय टी व्हीमध्ये? तर दादा म्हणला झी गौरव बघा. तर ते असे बघत बसलेले आणि आमचा फर्स्ट टीजर आऊट झाला. मग मम्मी पप्पा म्हणले काय काहीच नाही. दादा म्हणला पुन्हा बघा. तर त्यांना काय वाटलेलं की झी गौरवमध्ये आपला मुलगा कुठेतरी डान्स करत असेल. अच्छा अच्छा. तर ते म्हणले की तुम्ही ॲडव्हर्टाईज बघा. ॲडव्हर्टाईजमध्ये बघितलं, त्यांना विश्वासच बसत नव्हता की असं काही होईल, आपला मुलगा झी मराठीवर जाईल. सो रडतच होते ते. खरंय खरंय. आणि ही खूप मोठी गोष्ट असते एका आई वडिलांना. मी आत्तापर्यंत फक्त हे सगळं टी व्हीमध्ये बघायचो. झी मराठी अवॉर्ड, चला हवा येऊ द्या, निलेश साबळे, म्हणजे हे सगळं टी व्हीमध्ये बघायचो. मला अजूनही विश्वास बसत नाही की या स्टेजवर आहे. मला पण नाही बसत, सिरियसली, फ्रँकली. हे त्यालाही माहिती आहे. हां, आम्ही आत्ताही बोललो, धनश्री, आम्ही तिघे, आम्हाला अजूनही नाही वाटत की आम्ही ह्या स्टेजवर आहोत. आम्हाला अजूनही भीतीच वाटते, अजूनही प्रचंड भीती वाटते. तुम्ही सगळे दिसल्यावर मला खरंच भीती वाटते. म्हणजे अजूनही वाटत नाही की आपलं काही घडलं आहे आयुष्यात. पण एका जवानाची व्यक्तिरेखा तुला साकारायची आणि त्याच्यासाठीची एक वेगळी मेहनत असेल, जशी राणाची एक वेगळी मेहनत आहे. हो, मी सैनिक स्कूलला ट्रेनिंग घेतलं. दररोज 1 तास मी सकाळ आणि संध्याकाळी दररोज 1 तास मी ट्रेनिंग घेत होतो. 50 मिनिटाचं ट्रेनिंग होतं. त्याच्यामध्ये रोप क्लाइम्बिंग, रोलिंग, फ्रंट रोल, बॅक रोल, खूप खूप टफ होतं ते माझ्यासाठी. पण हे म्हणले नाही, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला करायचं आहे. सो मी ते पूर्ण केलं ट्रेनिंग. आणि बघू आता होतं आहे का माझ्याकडून पुढे. नाही, चांगलं होतं आणि चांगलं होत राहणार. माझ्या फॅनचा एक किस्सा आहे, मग तुला हो. मला सांगायचं वाटेल. हो. 15 ऑगस्टला आम्हाला सुट्टी होती शूटिंगला, आणि 16 ऑगस्टला आम्ही शूटवर होतो, सकाळची वेळ. आणि आम्ही जस्ट आमच्या मेकअप रूममध्ये गेलो आणि एक जण मुलगा तिथे थांबलेला. आमच्या एका आयडीने सांगितलं की हा खूप लांबून आला आहे, त्याला एक फोटो पाहिजे. बरं ठीक आहे, देऊया म्हणलं. मी त्याच्यापाशी गेलो. तो म्हणलं सर मला फोटो तर पाहिजेच आहे, पण त्याच्या आधी मला काय काय चाललं ते सांगतो. तर तो आलेला 14 ऑगस्टला नंदुरबारवरून कराडला. बरं. त्याला कळालं की कराडमध्ये शूटिंग सुरू आहे. तर तो ट्रेनने आला आणि त्याच्या इथे की पैज लागलेली मित्रांची, तू जायचं तिथं आणि एकाबरोबर फोटो काढून दाखवायचा, तुला 5,000 रुपये बक्षीस. तुला जर आर्मीत जायचं आहे ना, तर तू तिथं जाऊन फोटो काढायचा. त्याला चिडवत होते मुलं बरं की तू आर्मीत जाऊ शकत नाही, ही सिरियल बघून तू जाऊ शकत नाही. तर ते म्हणले नाही, मी जाऊन फोटो काढणार. तो कराडमध्ये आला. तर कराडमध्ये काय आलं की हे शूटिंग कराडला नाही आहे, साताऱ्याला आहे. तो कराडला 14 ऑगस्टला रात्री झोपला बापरे. रेल्वे स्टेशनवर. तिथून तो 15 ऑगस्टला आला चांदोडीमध्ये. तर 15 ऑगस्टला बंद होतं शूटिंग. आता काय करायचं? पूर्ण गावामध्ये तो फिरत होता.
म्हणला की आज एक दिवस मला इथे राहण्यासाठी जागा द्या कुठेतरी. आणि तिनं रात्री फक्त तिथे 15 ऑगस्टची रात्र काढली, कुठेतरी जेवला, 16 ऑगस्टला फोटो काढायला माझ्यापाशी आला. तर मी स्पॉट दादांना म्हणलं की त्याला नाश्ता द्या, जेवण द्या, सगळं काही द्या, आणि तुला कोणाबरोबर फोटो काढायचा अजून सांग, सगळ्यांबरोबर फोटो काढून देतो. वा 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 वा. हे प्रेम असतं आपल्याला प्रेक्षक जे देत असतात, आणि ते प्रेमापोटीच आपण रात्रंदिवस काम करतो. आता येणार आहे शीतलकडे. शीतलची व्यक्तिरेखा पण प्रचंड गाजलेली आहे, आणि शीतल सारखं सगळ्यांना व्हायचं आहे आता, बऱ्याच मुलींची इच्छा असते. काय सांगशील, या व्यक्तिरेखेनं काय बदल घडला आयुष्यात? बदल असा घडला की बेसिकली मी 1 वर्षभर कॉर्पोरेट लाईफ जगत होते, जे मी कधीही जगले नव्हते. आणि मला त्याचं म्हणजे 4थ्या महिन्यापासून माझं असं झालेलं की मला फ्रस्ट्रेशन येते, मी हे नाही करू शकत, असं माझं ऑलमोस्ट ती स्टेज आलेली. तरी मी ते कंटिन्यू केलेलं, कारण माझं साईड बाय साईड बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चाललेल्या. मी जर्मन शिकले, सो जॉब रिलेटेड जर्मन चाललंच होतं, प्लस मी ट्युशन्स घेत होते, प्लस माझे डान्स क्लासेस चालू होते, माझं योगा स्टार्टेड होतं, म्हणजे ते मी शिकवायला पण जायचे आणि करायचे पण. आणि मला मग ऑडिशनचं कळलं, आणि त्यानंतर मोठा बॉम्ब असा की हे सगळं सातारा लँग्वेजमध्ये असेल. सो एकतर माझा प्रॉब्लेम असा होता की कुठलीही रुरल भाषा मराठीत बोलायला मला जरा डिफिकल्ट जायचं. म्हणजे मी बोलायचेच नाही, म्हणजे असं ते उगाचच्या उगाच बोलल्यासारखं वाटतं, म्हणून मी खूप टाळायचे. तर आता पूर्ण सिरियल यावर खेचायची आहे, सो मला तिकडेच असं झालं की कसं होणार आहे आय डोंट नो. आणि माझ्या मागे एक मिनी आर्मी होती जी मला ट्रेन करत होती लँग्वेजसाठी. सो तेजपाल सर होते, मकरंद गोसावी सर म्हणून एक होते सर, मग आपल्या सिरियलमध्ये जितू काका हे कॅरेक्टर जे प्ले करतायत ते संदीप जंगम सर होते, आणि श्वेता मॅम, खांबे सर, असे सगळे माझ्या मागे नुसते तू शुद्ध बोलच, आम्ही तुला चार्जच करू, आम्ही तुला फाईन लावू, हेच करू तेच करू. म्हणून मी रूममधनं बाहेर यायला पण घाबरायचे, मी रूममधनं बाहेरच यायचे. आम्ही तेजपाल सरांच्या गावी गेलेलो, तिथे जाऊन तिकडच्या प्रॉपर म्हणजे रुरल बायका जिकडे आम्ही कांदा काढला, मग भुईमुगाच्या शेंगा काढल्या, सगळं फार्मवरती बसून, मग हे सगळे गाडी घेऊन पुढे गेलेत घरी, आणि मी आणि त्या बायका सगळ्या ते सगळं घेऊन आम्ही मागे त्या चिखलातून वाट काढत हिला ऍक्च्युली शेतात सोडून सगळे निघून गेले होते, आणि ही मागून त्या सगळ्या बायकांबरोबर चालत आली आहे. अच्छा. आता खटावला तिला ट्रेनिंगसाठी ठेवलं होतं, आणि तिच्या आई वडिलांनी जेव्हा तिला सोडलं होतं त्यावेळेला ती खूप नाजूक गोरी पान अशी मुलगी होती, आणि नंतर ते 3 महिन्यानंतर मला इतकी भीती वाटत होती ओळखतील ना स्वतःच्या मुलीला. सो असं म्हणजे ड्रास्टिक चेंज घडलेला आहे, आणि तो चेंज मी खूप एन्जॉय करते सध्या तरी.